नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज काम होतं, इथं एक एसएसची लाईन आहे बघा, ती क्रॅक गेली ती खालनं पूर्ण। आणि ह्याला मग इथं प्लॅटफॉर्म कापून बघा, मी खाली जाऊन इथं त्या लाईनवर ती उभारून असं वेल्डिंग मारून घेतली व्यवस्थित। आता एकदा पाणी घेऊन बघायचं ओके येतंय का काय होतं। ओके यायलाच पाहिजे, बघू शकताय खालनं वगैरे सगळीकडनं पूर्ण बेंडच थोडक्यात क्रॅक गेलता, याला वेल्डिंग मारून घेतली मी। अर्धा बेंडच क्रॅक गेलता, ह्याच्यावर काही जास्त प्रेशर नसतं त्यामुळे काही एवढं अडचण नाही। ग्रॅव्हिटी लेवलनं पाणी असते, मडची लाईन असते, यात काय मड असते त्यामुळे काय याच्यावर जास्त प्रेशर नसते, त्यामुळं काय एवढं चालतंय। तेवढं काही लय प्रेशर नसल्यामुळे थोडंफार 1-2 रनावर चालतंय, 1 रनवर। आणि त्यात एसएस असल्यामुळे जास्त गरम करून चालत नाही, तर लाईन दुसरीकडनं आणि क्रॅक जाते, त्यामुळं मारून घेतलं। आता थोड्या वेळानं थंड झाल्यावर पाणी घेऊन बघायचं। हे लाईन इथून खालून असं इथं येऊन ह्या साईडला मॅच झाल्या बघा, या ऑलिव्हरला, ऑलिव्हरसाठी असते या ऑलिव्हरच्या खाली, तर इथं ये लाईन मॅच झालेली। तर आता एकदा मारले तर बघायचं पाणी घेऊन ट्राय करून, ओके आलं म्हणजे नादच खोडा। आणि आपण वाटतंय मला की ओके येईल, कारण अशा प्रकारचं वेल्डिंगच मी मारले। बघतो आता थोड्या वेळानं ओके येते का। आणि आता ह्या ट्रेमध्ये पाणी सोडले बघा, आता इथून आपल्याला चेक होणार आहे। बघू शकता लाईनमधनं ऑलिव्हरच्या ट्रेमध्ये पाणी सोडले, आणि इथून खालनं असं जाऊन लाईन भरून इथे येणार पाणी, आणि आपले वेल्डिंग चेकिंग होणार, लिकेज आहे का नाही हे। तर ट्रेमध्ये पाणी सोडले, तर ट्रे कधी भरते बघूया, आणि कधी या लाईनमधनं पाणी इकडे येतंय वेल्डिंगला, आणि बघूया आता वेल्डिंग ओके येतं येणार, ओके काही प्रॉब्लेम नाही, कारण याला प्रेशर नसल्यामुळे ग्रॅव्हिटी लेवलनं काही एवढं लय प्रेशर पडत नसते, होईल ओके। बघूया काय होते। तर मित्रांनो, त्या ऑलिव्हरचं जे जॉईंट होता एसएसचं ते ओके आलंय, आणि आता कॉईल घेतली बघा वेल्डिंगला। हे बघा कॉईल वेल्डिंग मारायचे, आणि या ठिकाणी कॉईल चेकिंग करून घेतली, आणि आता वेल्डिंग मारायला घेतली बघा। आणि खालचं पण बदलायचं, हे पण जॉईंट बदलायचं आहे। पहिला हे वरचं मारून घ्यायचं, आणि मग नंतर कॉईल मारून घ्यायची। कॉईल आहे भट्टीत मेल्ट व्हायला, इथं असते बघा, आणि भट्टीचा इकडे खंडाकडे मिस्त्री आहेत, हे मिस्त्री खंडाकडे मिस्त्री पूर्ण भट्टी यांच्या ताब्यात असते सगळी व्यवस्थित करणे। मग मिस्त्री होईल ना ओके भट्टी? 100%। बर ठीक आहे, चला चालू करतो वेल्डिंग मारायला। खालच्या लाईन वेल्डिंग करून झाले बघा, तर इथं मग असे ग्राइंडर मारून टॅकिंग करून घेतले बघा। खालची बाजू ही वरची बाजू झाली मारून, बघू शकता वेल्डिंग मारून झाली। आता खालची बाजू वेल्डिंग मारायची, त्याला पण अर्धी बाजू मारून घेतली, अर्धी राहिली अर्धी मारायची। ग्राइंडिंग वगैरे मारून झाल्यावर टॅकिंग वगैरे घेतले, टॅकिंग करून घेतलं नाही तर चालू केली वेल्डिंग मारायला। ही कॉईल असते भट्टीवरची, गंधक मेल्ट करायला यात असते, ह्या भांड्यात असते बघा कॉईल। आता गंधक टाकतात, आणि गंधकचा जो मेल्ट आहे, गंधकचा मेल्ट करण्यासाठी या कॉईलचा वापर होतोय। यामध्ये स्टीम असते, गरम होते ही कॉईल, हीट, आणि गरम झाल्यामुळं गंधकचं सगळं गंधक वितळतो। या सगळा गंधक ज्या बारीक बारीक गोळ्या असतात त्या एकदम लिक्विडमध्ये थोडक्यात पूर्ण गंधक तयार होतो त्याचा गोळ्याचा, तर त्याच्यासाठी हे कॉईल असते, त्या टाकीमध्ये असते। तर चला
राहिले एवढं वेल्डिंग मारून घेतो.